तर सुदर्शन घुलेवर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। ज्या त्यावेळी विकृती ठेचून काढायला हवी असंही धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे। आमचं कुटुंब बेवारस झालेलं आहे असंही संतोष देशमुखांच्या बंधूंनी म्हटलंय। काय सांगाल यातले जे 3 आरोपी जे सुदर्शन घुले असतील, कृष्णा आंधळे असतील, सुधीर सांगळे असतील, या तिघांनी आज पोलिसांनी वॉन्टेड घोषित करण्यात आले, कसं पाहता आपण? अगोदरच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे त्यांच्यावर जे गुन्हे नोंद आहेत, त्याच्यामुळं आत्ता ऑफिशियली ह्यांनी गुन्हेगारी म्हणजे घोषित केलं ह्यांना की मोस्ट वॉन्टेड म्हणून। पण अशा ज्या विकृती आहेत समाजातल्या, ते ज्या ते त्यावेळेसच अशा ठेसून काढायला पाहिजेत, जेणेकरून असे एक जे हत्या घडली आमच्या कुटुंबातली, माझ्या भावाची, अशा प्रकारे जे आमच्या कुटुंबाला त्यांनी बेवारस केलं आहे, त्या घटना घडणार नाहीत आणि काही जरी केलं तरी ती पोकळी भरून येणार नाही आता कुटुंबाची। मोस्ट वॉन्टेड घोषित केले त्यांना, तर आत्ताच बातमी समजली, त्यांनी लवकरात लवकर त्यांना पकडून जेरबंद करावं आणि मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा। संभाजी मुंडे, टीव्ही मराठी, तेज, बीड।